या व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा, घटना, पात्र आणि ठिकाणं ही पूर्णपणे काल्पनिक किंवा लोककथांवर आधारित आहेत. कोणत्याही वास्तविक व्यक्ती, स्थळ किंवा घटनेशी यांचा संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी तयार केली आहे. आमचा उद्देश कोणताही अंधविश्वास पसरवणे, भीती निर्माण करणे किंवा प्रत्यक्ष घटनांबद्दल चुकीची समज निर्माण करणे नाही. हा कंटेंट 16 वर्षांवरील प्रेक्षकांसाठी योग्य आहे. पहिली खेस संपली असं मला वाटलं होतं, पण काही गोष्टी एकदा सुरू झाल्या की त्या तिथेच थांबत नाहीत. त्या घरातून बाहेर पडल्यानंतर मी एक निर्णय घेतला होता. परत तिकडे जायचं नाही. पण केस नेहमी आपल्या निर्णयांवर चालत नाही. मी त्या गावाबद्दल माहिती काढायला सुरुवात केली. जुनी नोंदणी कागदपत्र, ग्रामपंचायतीची फाईल. घराचं नाव कुठेही नव्हतं. मालकाचं नाव मात्र एकदाच दिसलं, आणि ते नाव पुढे कधीच नव्हतं. मी गावातल्या सगळ्यात जुन्या माणसाला भेटलो. तो बोलायला तयार नव्हता. मी काही प्रश्न विचारले नाहीत, फक्त बसलो. थोड्या वेळाने तो स्वतः बोलायला लागला. ते घर एकदाच रिकामं झालं. त्या घरात एक कुटुंब राहत होता. नवरा, बायको आणि एक मुलगा. लोक म्हणतात ते शांत लोक होते. एक रात्री मुलगा हरवला. सकाळी उठल्यावर तो घरात नव्हता. दार बंद होतं. खिडक्या हातून कडी लावलेली. पोलीस आले. शोध झाला. पण मुलगा सापडला नाही. त्या रात्रीनंतर घरात बदल सुरू झाले. रात्री आवाज, भिंतीवर टकटक. आईला झोप येईना. ती म्हणायची कोणीतरी तिला हाक मारतं. एक दिवस घरातून धूर येताना दिसला. लोक आत गेले तेव्हा घर जळालं नव्हतं, पण कुटुंब तिथेच होतं. पोलिसांनी केस बंद केली. अपघात असं लिहिलं. घर सील झालं आणि हळूहळू लोक विसरले. मी रेकॉर्डर परत ऐकला. त्या कुजबुजीत एक शब्द वारंवार येत होता, आई. त्या रात्री जो आवाज ऐकला तो मला हुसकावत नव्हता. तो कोणाला तरी शोधत होता. काही घरं भूतांनी भरलेली नसतात, ती आठवणींनी भरलेली असतात. आणि त्या आठवणी कोणीतरी ऐकेपर्यंत शांत बसत नाहीत. पुढच्या एपिसोडमध्ये मी परत त्या घरात जाणार आहे. यावेळी मी एकटा नसेन. कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा. पुढच्या रहस्यासाठी तयार रहा.